तर मित्रांनो नमस्कार. आज आपण बनवणार आहे जे आपल्या स्ट्रीट स्टाईल म्हणजेच आपल्या जे नाक्यावरती चायनीजवरती जसे आपले मंचुरीचे पकोडे मिळतात तसे आपण आज बनवणार आहे. तुम्ही याला नंतरनं फोडणी देऊन म्हणजेच गिरवी करून मंचुरीही बनवू शकता. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंचुरीचे बॉल्स किंवा तुम्ही पकोडेही म्हणू शकता. तर ते घरगुती स्टाईलने कसं बनवता येईल ते आपण पाहणार आहोत, त्याची रेसिपी पाहणार आहोत. यामध्ये आम्ही कोणतेही आर्टिफिशियल कलर जे आपल्या आरोग्याला घातक असतात ते आम्ही वापरले नाही आहेत. फक्त आपले फ्रेश व्हेजिटेबल्स वापरून हे केलेले आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करा घरी. तर सर्वात आधी आपण पालेभाज्या कापून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता फ्रेश आणि हिरव्या हिरव्या आपण कांद्याची पात घेतलेली आहे. कांद्याची पात आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. तर मित्रांनो आपण आलं आणि लसूणची पेस्टही घेतली आहे. ती पेस्ट आपण कांद्याच्या पातीमध्ये चिरून घालायची आहे. त्यासोबतच गाजर व पातीचा कांदा, त्यासोबतच तुम्ही पाहू शकता हे कोबी आपण घेतलेले आहे. तुम्ही म्हणजे कोबी नसेल तर फ्लावरही घेऊ शकता. जर तुम्हाला फ्लावरची मंचुरी करायची असेल. आपण गोबी घेतलो कारण सर्वीकडेच गोबी वापरतात. सर्व आपले चायनीजच्या इथं असलेले तुम्ही पाहू शकता. तर त्यानंतर आपण घेणार आहोत सोया सॉस. सोया सॉस हे आपल्या क्वांटिटीनुसार तुम्ही वापरू शकता. तर आपले जेवढे काही भाजीपाला आहेत ते भाजीपाला एकत्र करून मिक्स करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपण सर्व जे आपले कापलेले पालेभाज्या आहेत ते एकजीव म्हणजे मिक्सिंग सर्व करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही तुमच्या म्हणजे जेवढे लोक आहेत तेवढे तुम्ही करू शकता. आता हे आम्ही आमच्या परिवार म्हणजे आम्ही 5 ते 6 जण असल्याने आम्ही हे क्वांटिटी जास्त केली आहे. तर तुम्ही क्वांटिटी कमीही करू शकता. तुमचे जेवढे फॅमिली मेंबर आहेत त्यानुसार तुम्ही भाजीपाली घेऊ शकता. फक्त पालेभाजी घेताना प्रमाणाने घ्यावी. जर प्रमाण चुकलं तर मंचुरी हे तेलामध्ये पसरू शकतात. तर आता आपण या झाल्यानंतरनं आपण यामध्ये गोबी ॲड करणार आहे. आता आपण गाजर, आलं लसूणची पेस्ट, शेंगाची पात हे मिक्स करून घेतले व आता यामध्ये आलं लसूणच्या पेस्टच्या म्हणजे आपल्या पेस्टमध्ये आपण गोबी मिक्स करून घेणार आहे. तर मित्रांनो गोबीला खूप सारं पाणी सुटतं. तर पाणी घालण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्ही अशी कोरडीच मिक्स केली तरी छान होतं. म्हणजे तुम्ही पूर्ण मिक्स करा, नाहीतर गोबी वेगळी आणि जे आपण गाजर, कांद्याची पात व पातीचा जे कांदा घातलेला आहे ते मिक्स होणार नाही. तर आपल्याला ते सर्वांना एकत्र करायचे, मिक्स करायचे. तर मित्रांनो आपल्या सर्वांनाच म्हणजे घरातील लहान मुलांना मंचुरी खूप आवडत असल्यामुळे ते बाहेर न खातात. तर तेच टाळण्यासाठी आम्हीही बाहेरचं तुम्ही सध्या तुम्हाला माहितीच असेल सर्वजण आर्टिफिशियल कलर जे अजिनोमोटो घालतात व लाल कलरही घालतात ते आपल्या पोटासाठी व आरोग्यासाठी घातक असते. त्याने खूप सारे आजारी होतात. त्यासाठी आपण असे घरगुती स्टाईल जर जे आपले केले पदार्थ ते सर्वांसाठीच चांगले आहेत. तर मित्रांनो हे असे फ्रेश पालेभाज्या घ्यायचं व असे पदार्थ केल्याने आपल्या सर्वांनाच फायदा होतो. तर आम्ही तुमच्यासाठी असेच घर बसल्या जे आपले सर्व पदार्थांची आम्ही रेसिपी आता करणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण आता हे सर्व पालेभाज्या मिक्स केल्या आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं कारण पाणी सुटण्यासाठी. तर मित्रांनो गोबीला खूप सारं पाणी सुटतं. तुम्ही पाहू शकता आधी किती होतं आणि आता गोबी केवढी झाली आहे. तर आता आपण जास्त क्वांटिटी असल्यामुळे थोडं बाजूला करत आहे, साईडला काढून घेत आहे. तर थोडं साईडला काढून घेतलं. तुम्ही जर कमी क्वांटिटीमध्ये केला तर तुम्ही एका पातेल्यातही करू शकता. आता आम्ही दुसऱ्या ह्याच्यात काढून घेतलं आहे कारण आता आपल्याला यामध्ये जे वेगवेगळे कॉर्नफ्लॉवर व मैदा मिक्स करायचं असल्याने आपल्याला जागा पुरत नसल्यामुळे आपण ते वेगळं करून आपण 2 बॅचमध्ये हे मंचुरी तयार करणार आहे. तर मित्रांनो हे पूर्ण एकजीव आपल्याला करायचं आहे.
पूर्ण एकजीव केल्यावरच मंचुरी चवदार व खाण्यास मज्जा येईल. आता आपल्याला पहिलं यात सोया सॉसही घालायचा आहे थोडा. तुम्ही जर तुमची क्वांटिटी बघून घाला, 1 चमचाही पुरेसा होतो. इथं क्वांटिटी जास्त असल्याने आम्ही थोडा सोया सॉस जास्त घातला आहे. आता घालत आहे मैदाही घालून त्याला एकत्र आपल्याला करायचं आहे. तुम्ही मित्रांनो म्हणजे मैद्यासोबतच कॉर्नफ्लॉवरही त्या प्रमाणातच घ्या, म्हणजे जेवढा मैदा आहे तेवढाच कॉर्नफ्लॉवर घ्या, नाहीतर भज्या हे तेलात पसरू शकतात. आपल्याला आता सर्व एकजीव करायचं आहे. जोपर्यंत पीठ हे गोबीमध्ये एकजीव होत नाही तोपर्यंत ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की तुम्हाला गोबीची मंचुरी आवडते का फ्लावरची. जास्त करून जे साऊथ इंडियाच्या साईडला आपल्याला फ्लावरची मंचुरी ही बघायला भेटते, पण आपल्या महाराष्ट्र वर जे वरचा भाग आहे भारताचा तिकडे सर्वीकडे गोबी मंचुरीच प्रसिद्ध आहे. तर आता आपण कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं आहे आपल्या जे गोबीमध्ये व तेही मिक्स करून घेणार आहे. तर मित्रांनो गोबी मंचुरीसोबतच तुम्हाला जर नूडल्स त्यासोबत ट्रिपल राईसही जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर मित्रांनो याला असं वर खाली खूपदा असं करावं लागत आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आपली आई किती कष्ट घेत आहे. याला खाली वर करून पूर्ण जे आपलं चपातीचं किंवा तुम्ही पोळीचं पीठ जे कसं एकत्र होतं तसं आपल्याला ह्याचं पीठ बनवायचं आहे. आम्ही यात एक थेंबही पाणी ॲड केलेलं नाही आहे. तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये की एकही पाण्याचं थेंबही आपण ॲड केलं नाही. तरीही आता पुढे तुम्ही पाहू शकता मित्रांनो याला खूप सारं असं पाणी सुटतं आणि पाणी घालण्याची त्यात काहीही गरज नाही. तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती आधी फूडचे जे सर्व जे आपल्या शहरामध्ये जे प्रसिद्ध फूडचे शॉप आहेत त्यांना आपण व्हिजिट केली आहे, तर तुम्ही तेही व्हिडिओ जाऊन पाहू शकता. पण सध्या आपण हे होम रेसिपी सिरीज चालू केल्यामुळे आपण होम रेसिपी चालू ठेवली आहे. त्यासोबतच आम्ही लवकरच जे आपले हॉटेलला जाऊन फूड रिव्ह्यू करणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आपलं हे डो पूर्ण तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये थोडंही पाणी न घालता हे केलेलं आहे तयार. फक्त याला खूप सारा असा आपला जे जोर लावावा लागतो व एकत्र करून एक जीव होऊपर्यंत त्याला मिक्स केलं तर हे असं डो होतं. तुम्ही पाहू शकता. तर आता यामध्ये सर्वजण फूड कलर किंवा अजिनोमोटो घालतात, कारण अजिनोमोटोने जरा टेस्ट वाढते. त्यासोबतच लाल कलर घालतात लाल दिसण्यासाठी, पण आपण हे काही घालणार नाही आहे, कारण हे घातल्याने आपल्याला पोटाचे आजार किंवा आपल्या आरोग्यास धोका होतो. त्यासाठी आपण काही न घालता यात फक्त थोडंसं मीठ घालणार आहे आणि तेही एकजीव करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता हे आपल्या आता पूर्ण असं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपल्याला ह्याला छोटे छोटे गोळे करून त्याला तळायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता हे पूर्ण असं एकजीव झालेलं आहे पीठ. आता आपण तेल गरम करून घेऊया. तर मित्रांनो तेल गरम झालेलं आहे. तर आता आपल्याला यात गोळे सोडायचे आहेत मंचुरीचे.
आणि तुम्ही एकदमच तुमचे कढईच्या साईजनुसार तुम्ही तुमच्या कढईमध्ये 20 ते 30 गोळे एकत्र तळू शकता. कारण तळायला कमीत कमी 5 मिनिट जाते. त्यासाठी तुम्ही एकदमच म्हणजे जास्त गोळे तळून घेऊ शकता एका वेळेस. जर तुम्ही वडापावानी 1-1, 2-2 वडे तळले तसं मंचुरियन कळता येणार नाही आहे, कारण आपली क्वांटिटी जास्त आहे. हे पहा मित्रांनो, तेल जास्त गरम व्हायला पाहिजे. जर तेल गरम नसलं तर आपले मंचुरियन ते तळण्यात खूप वेळ जाणार आहे. त्यासोबतच मंचुरी काळे होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही तेल गरम करून घ्या, म्हणजे तुमचे मंचुरी जास्त करपल्यावानी दिसणार नाही आहे. साहजिकच आता आपण सोया सॉस घातल्यामुळे हे मंचुरी थोडे काळसर दिसणार आहेत, कारण आपण सोया सॉस ॲड केलेले आहे. तर आता आपले मंचुरी तयार आहेत. तुम्ही पाहू शकता हे आपण काढलेले आहे मंचुरी. तुम्ही याला मंचुरी पण म्हणू शकता किंवा मंचुरीचे बॉल्सही म्हणू शकतात किंवा मंचुरीचे पकोडेही म्हणू शकतात. तर तुम्हाला काय वाटते पाहून आम्हाला कमेंट करून सांगा की हे मंचुरीचे बॉल्स आहेत का मंचुरीचे पकोडे आहेत. तर मित्रांनो, आता आपण सर्वजणच पाहत आहात की पावसाचे दिवस चालू झालेले आहेत व पावसाच्या दिवसामध्ये असे गरमागरम मंचुरी खाण्याचा वेगळीच मजा आहे व वेगळाच आनंद आहे. तर आपल्या घरातील जे लहान मुलं आहेत, जे हट्ट लावतात की बाहेरच्या गाड्यावरती जाऊन आम्हाला मंचुरी खायची आहे किंवा चायनीज फूड खायचं आहे, तर त्यांना बाहेर न खाऊ घालता आपण घरातच असे हेल्दी तुम्ही मंचुरी बनवू शकता. तर तुम्हीही नक्की ही रेसिपी ट्राय करू शकता व आम्हाला कमेंट करून सांगू शकता की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली व तुम्ही जर घरी केला असाल तर याची चव कशी झाली. मीही तुम्हाला या व्हिडिओमध्ये की सांगणारच आहे की मंचुरी कशी झाली आहेत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे पूर्ण जे बबल्स आहेत ते बंद होऊच तर आपल्याला मंचुरी तळायचे आहेत. जेव्हा बबल्स कमी होतील, पूर्ण बंद न होता कमी व्हायला पाहिजे. कमी झाल्यावर तुम्ही काढू शकता. जर पूर्ण ठेवलं तरी चालेल, पण थोड्या काळसर पडतात मंचुरी. त्यासाठी थोडे कमी झाल्यानंतर तुम्ही काढू शकता. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट बॅचचे मंचुरी कसे होतात जेव्हा तेल गरम होतं. तर मित्रांनो, आपण आता सर्व मंचुरी काढून घेऊया व नेक्स्ट बॅच टाकूया. आता मी तुम्हाला दाखवतो की याची टेस्ट कशी होते ते खाऊन. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कसे कुरकुरीत व कसे चविष्ट असे हे दिसत आहेत. थोडेसे यात जर तुम्ही लाल कलर घातला तर हे मंचुरी सेम गाडी जसे हातगाडीवरती व जसे चायनीजच्या स्टॉलवरती मिळतात तसे मंचुरी झालेले आहेत. तर मित्रांनो, चला आता मंचुरी खाण्याची वेळ झालेली आहे. तर मी तुम्हाला हे मंचुरी गरमागरम खाऊन याचा रिव्ह्यू देतो. चला मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हे पहा मंचुरी कशी कुरकुरीत व क्रिस्पी झालेले आहेत. एकदम क्रिस्पी असे मंचुरी झालेले आहेत, गरमागरम आहेत व पाणी सुटलं आहे. हे बघा, क्रिस्पी म्हणजे खूप क्रिस्पी झालेले आहेत. आपण या मंचुरी पकोड्यासोबत सॉसही खाल्ले तरी चालेल. आता आपण ट्राय करूया. वाव, खूप छान असे मंचुरी झालेत मित्रांनो.
तर व्हिडिओ तुम्हाला जो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.